आणि बारामती लोकसभा मतदारसंघातनं माघार घेताना विजय शिवतारे यांना एक आश्वासन देण्यात आलेलं होतं। हे आश्वासन कोणतं देण्यात आलं होतं याची उत्सुकता पुरंदरमध्ये म्हणजे शिवतारेंच्या मतदारसंघामध्ये आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन त्यांनीच लोकांना येऊन सांगावं असा आग्रह विजय शिवतारेंनी धरलाय। आज सासवडच्या पालखी तळावरती शिवतारेंनी नागरिक संवाद मेळावा आयोजित केलाय आणि या मेळाव्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती असेल। तर या मेळाव्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिवतारेंच्या आश्वासनाचा आग्रह पूर्ण करणार का याकडे लक्ष लागलंय। मी त्यांना एक सांगितलं होतं की बाबा मी निवळ बोलून प्रेसमध्ये फायदा नाही, आपण पुरंदरच्या पवित्र पालखीतळ मैदानावर यावं, भव्य सभा आपण घेऊ आणि तिथे जनतेशी आपण संवाद करावा, जेणेकरून मी माघार का घेतली याच्याबद्दलचा मी संवाद करेल आणि त्याचबरोबर आपल्या पत्रात काय पडलेलं आहे संपूर्ण लोकसभा मतदारसंघाच्या याच्या संदर्भातले शब्द मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देतील, जेणेकरून लोकांचा जो राग आणि द्वेष आहे तो बाजूला जाऊन महायुतीला चांगल्या प्रकारचं सहकार्य व्हावं, मतदान व्हावं यासाठी पुढची शेवटी सभेच्या शेवटी आवाहन केलं जाईल। तर बारामती लोकसभा मतदारसंघातनं विजय शिवतारेंनी नेमकी माघार का घेतली याबद्दलचं स्पष्टीकरण आज स्वतः शिवतारे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देण्याची शक्यता आहे। दरम्यान आजच्या जनसंवाद मेळाव्यासंदर्भात काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय म्हटलं तेही पाहूया। ज्यावेळेस एकनाथराव शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि विजयराव आम्ही चौघं बसलो होतो, त्याच वेळेस त्यांचे काही महत्त्वाचे त्या भागातले विषय आहेत आणि त्या विषयाच्या संदर्भामध्ये त्यांनी चर्चा केली। ते म्हणाले की मी महायुतीच्या बरोबर आहे, परंतु हे विषय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मार्गी लावले पाहिजेत। त्याच वेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की मी एक दिवस सभा आयोजित करतो, त्या सभेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आलं पाहिजे आणि आम्ही त्यावेळेस शब्द दिला की तुम्ही ज्या दिवशी सभा आयोजित कराल त्यावेळेस येऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।